नमस्कार, मी हर्षा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस। महाराष्ट्रातील भक्ती चळवळ ही आध्यात्मिक सुधारणांच्या पलीकडे जाणारी चळवळ होती। राजकारणावर याचा खूप मोठा आणि दुर्गामी परिणाम झाला। यासोबतच ब्राह्मणांचे वर्चस्व नष्ट करण्यावर आला आणि तेथूनच मराठीशाही आणि मराठी भाषा उदयास आली। आणि याचाच काय तोलघडा आज आपण पाहू। राजकीय परिवर्तनामुळे 13व्या शतकात दिल्ली सल्तनतीची स्थापना झाली। यासोबतच महाराष्ट्रात मुस्लिम राजवटी आल्याने ब्राह्मणांचे असणारे राजकीय आणि सामाजिक वर्चस्व कमी होऊ लागले आणि यासोबतच धार्मिक नेते म्हणून त्यांची भूमिकाही कमी होऊ लागली। राजकीय परिवर्तनाला प्रतिसाद म्हणून ही भक्ती चळवळ उदयास आली, ज्याने देवांच्या भक्तीवर जोर दिला। संत कवींनी या भक्ती चळवळीचा प्रचार केला। संत कवींनी त्यांच्या रचना मराठीत आणि सामान्य लोकांच्या भाषेत भाषांतरित केल्या आणि त्या व्यापक लोकांपर्यंत पोहोचवल्या। यामध्ये लोकांना ब्राह्मी मध्यस्थीची गरज न भासता थेट देवाशी संबंध ठेवता आले। ब्राह्मी प्रभाव हा पूर्णपणे नष्ट झाला। भक्ती चळवळीने ब्राह्मणांच्या मक्तेदारीलाच आव्हान दिले। यामुळे भक्ती चळवळीने आपली पकड भक्कम केली आणि लोकांसाठी भक्तीचा मार्ग मोकळा केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना याच चळवळीने प्रेरित असलेले सर्व धर्म समभाव हे तत्व आत्मसात केले आणि 17व्या शतकाच्या उत्तरार्ध शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या युगाची नवीन पहाट उदयास आणली आणि नंतर राजकीय शक्तीत रूपांतर केले। शिवाजी महाराजांनी मराठा कुळांना एका बॅनर खाली एकत्र आणले व त्यानंतर न्याय कर प्रणाली लागू केली। यामुळेच आर्थिक स्थिरता वाढवली। मराठ्यांमध्ये समान हेतूंची भावना निर्माण करण्याची ही क्षमता स्वातंत्र्याच्या लढ्यात निर्णायक ठरली। 17व्या शतकाच्या उत्तरार्ध मुघल साम्राज्य संपत आले। मराठ्यांनी चतुराईने याच राजकीय पोकळीचा फायदा उठवून आपला महाराष्ट्र प्रदेश विस्तारला आणि दख्खनमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले। शेवटी मराठा साम्राज्याचा उदय हा एक नशिबाचा झटका नसून तर एक गणना केलेली ती रणनीती होती। मराठ्यांनी 17व्या शतकातील राजकीय इतिहासात आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले।